नमस्कार मित्रांनो, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण एक वेगळ्या तेलबिया पिकाबद्दल बोलणार आहे, जे आमच्या पारंपरिक दुष्काळी पट्ट्यातलं, पश्चिम महाराष्ट्रातलं, मराठवाड्यातलं, विदर्भातलं जे पीक होतं, जे आज संपण्याच्या मार्गावर आहे आणि पुन्हा काही भागामध्ये त्यांनी पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन होतं आहे, अशा पिकाबद्दल बोलतो आहे. तर मित्रांनो, आपण करडी पिकाबद्दल बोलतो आहे. करडईचा जर तसा विचार केला तर महाराष्ट्र हे एक नंबरचं राज्य आहे. जवळपास 25,000 हेक्टरवर करडईची पेरणी होती. परंतु करडई महाग पडण्याची विविध कारणे, त्याच्यावर आज आपण चर्चा करणार नाही. परंतु त्याच्यामध्ये आतासुद्धा पुन्हा क्षेत्र वाढायला लागले त्याचं. परंतु क्षेत्र वाढत असताना याच्यावर संशोधनाचं फारसं काही काम झालेलं नाही. परंतु लोकाला जंगली जनावरांपासून, डुकरापासून काहीतरी संरक्षण मिळावं आणि पीक टिकावं म्हणून ह्याचं क्षेत्र विदर्भामध्ये मराठवाड्यात वाढायला लागले. त्यासोबत भाताची खाचरी पुन्हा पडून राहतात. त्याच्यावर जर करडी जर क्षेत्र किंवा उत्पादन घ्यायचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याच्यामधून फायदा होऊ शकतो. ॲक्च्युली असताना आजची महाराष्ट्राची जर उत्पादकता पाहिली तर 475 किलो प्रति हेक्टर आहे आणि ते अत्यंत कमी आहे. म्हणून आपण जाणीवपूर्वक करडईचा दुसरा व्हिडिओ करत आहे. मित्रांनो, पहिल्या व्हिडिओला आपला चांगला प्रतिसाद आहे. आपण शास्त्रशुद्ध, तंत्रशुद्ध कृषी विद्यापीठ कृषी संशोधनाने जी संशोधन केलेलं आहे, ज्या शिफारशी आहेत ते प्लस आपले प्रगतशील शेतकरी काय नाविन्यपूर्ण बाबी राबवतात, त्या एकत्रित मेळ घालून आपण त्या पिकाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर आज आपल्याकडे विशिष्ट असे खूप तज्ज्ञ उच्च शिक्षित ताई आहेत आपल्यासोबत. ताई, मी ज्ञाना शेतीमध्ये आपलं सर स्वागत करतो. नमस्कार. आपली ओळख करून द्या. नमस्ते, मी वसुधा सरदार. आपण इथे पारगाव सालोमालो, तालुका दौंड, जिल्हा पुणे इथे आहोत. आमच्या करडईच्या शेतात आहोत सध्या आपण. बरं. मित्रांनो, करडीचा तसा जर विचार केला तर पूर्वी आपण घेत होतो. करडीचं आरोग्यामधलं अनन्यसाधारण महत्त्व जर पाहिलं, कारण ह्याच्यात 78% लिनोलिक ॲसिड म्हणजे आम्ल असते, जे आरोग्यासाठी म्हणजे ब्लड प्रेशर असेल किंवा पोटाचे विकार असतील, त्यासोबत करडीच्या पाकळ्याचा चहासाठी उपयोग होतो, रंगासाठी उपयोग होतो. असं एक अत्यंत बहुपयोगी आणि आपलं पारंपरिक पीक आहे. तर माझा कायमच उद्देश असतो की त्या पारंपरिक पिकामधलं तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे. तर ताई, मग हे आपण जे पेरलेलं आहे तर हे किती क्षेत्र आहे करडीचं यावर्षी? हे आता 1 एकर केलेलं आहे. एक क्षेत्र. बरं, करडई पीक निवडण्याचा काय उद्देश होता आपला? 2-3 उद्देश आहेत. सांगा. एक म्हणजे रबीच्या काळामध्ये एक कमी खर्चिक, कमी कीड रोग येणारं आणि आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे पीक आहे. आमच्या सेंद्रिय शेतीमध्ये आम्ही आता जे लाकडी घाण्याचे तेल देतो ते आमचं सेंद्रिय नाही आहे, तर आम्हाला सेंद्रिय करडीचं तेल देता यावं हा पण त्याच्या पाठीमागचा आमचा एक उद्देश आहे. त्याचं करडीचं क्षेत्र वाढण्यास सुद्धा हा सुद्धा एक कारण आहे की लाकडी घाणी जागोजाग आता तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा झालेले आहे. तर लोक आरोग्याबद्दल थोडी सजग झाल्यामुळं लोकाला हे करडई, जवस, तीळ, तेल मागतायत. त्याच्यामुळे सुद्धा हे आपलं पारंपरिक पिकाचं क्षेत्र वाढतं आहे. तर ताई, मग हे 1 एकर जी लागवड केली, पेरणी केली, ती कधी केलेली आहे? ही आपली नोव्हेंबरला. मित्रांनो, करडीचं पीक असं आहे की हे मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या जे भारी जमिनी आहेत, केवळ पावसाच्या पाण्यावर सुद्धा हे करडीचं पीक येऊ शकतं. फक्त ह्याला भारी जमीन पाहिजे आणि करडीची जेवढी तुम्ही लवकरात लवकर पेरणी कराल तेवढं त्याला जास्त फायद्याचं राहतं. याच्यामध्ये पेरणीचा जर विचार केला तर आपण जो पंजाबवरून प्लांटर आणला आहे त्यांनीच पेरलेला आहे, बरोबर? त्याच प्लांटरने पेरलं, प्रिसिजन प्लांटरनं. मग किती अंतरावर पेरणी झालेली आहे त्याची? साधारण 36 इंचामध्ये 3 ओळी. 3 ओळी आले. आणि त्याच्यामध्ये असा कुठेही तुम्हाला प्रयोग पाहायला मिळणार नाही. त्याच्यामध्ये ताईनं मेथी टाकलेली आहे आणि नुसती मेथीच नाही तर सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या 4 सऱ्यामध्ये वेगळ्या केलेल्या, बरोबर? त्याचा उद्देश आहे की आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये जे ग्राहक आपल्याशी जोडलेले आहेत त्यांच्याशी आपल्याला ते पुरवता मिळतंय. हे याला नत्र पण देते. आणि मग एकरी बी किती लागलं? हे आम्हाला 6 किलो बी लागले. आणि मग वाण कोणता होता? वाण हा देशी शेतकऱ्याचा वाण. हां, तर याच्यामध्ये सुद्धा 4-5 प्रकार आहेत. म्हणजे आपण जसं म्हणता जे निमकर इन्स्टिट्यूट आहे त्यांचे पण काट्याचे वाण आहेत, बिगर काट्याचे वाण आहेत. त्यासोबत आपलं परभणी कृषी विद्यापीठामध्ये ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये परभणी 86 आहे पूर्णा म्हणून. परभणी ह्यावर्षी 1-2 वाण काढले त्यांनी. परभणी 281, 222 म्हणजे सुजलाम आणि सुफलाम अशी नावं दिलीत. त्यासोबत आपला फुले कुसुमा एक जुना आहे आणि त्यानंतर फुले निरा एक आहे आणि SSF 708
असे वाण आहेत. थोडं पुढच्या वर्षी घेताना हे सुधारित वाणाचं बी जर मीही प्रयत्न करेल, आपल्याला जर आपण ते जाणीवपूर्वक पुढच्या वर्षी वाण आपण तो चांगला निवडू. मग आपण त्या बेडवरच पेरलेलं आहे आणि प्लॅन्टरनं पेरलेलं आहे, तेव्हा सुरुवातीला काय खत वगैरे काही दिलेलं नाही. आपलं सेंद्रियच आहे. सेंद्रिय, पूर्ण सेंद्रिय. आणि इथे मित्रांनो- आम्ही भात लावलं होतं, ते पूर्ण पावसात तणात गेलं. हम्म. मग त्याचा जो अवशेष आहे तेच राहिलंय. मल्चिंग बऱ्यापैकी झालेलं दिसतंय गेले इथे चांगला आहे. मग तणासाठी काय केलं मग याला? याला एखादी हलकी खुरपणी वावरीसारखी आम्ही केली. करून घेतलेली आहे. बायका आणि याला करून. पाणी आम्ही रेन पाईपनी देतोय, देतो, बरोबर. त्यामुळे अगदी मर्यादित पाणी आहे. बरं मित्रांनो, याच्यामध्ये पेरणी केल्या पेंडामिरतीने आपल्याला तणनाशक वापरता येतं. हे काही तर सेंद्रिय करतात, परंतु सर्वसामान्य लोकांसाठी एकरी 4 ते 5 किलो बियाणं आणि एक 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 20 नोव्हेंबरपर्यंत जास्तीत जास्त पेरणी करावी. आणि जर पाण्याची सोय असेल तर थोडं बहुत लेट झालं तरी चालतंय. करडीचं वैशिष्ट्य ताई असं आहे की ह्याचं पाणी एकदम मोठं असतंय. पूर्ण वाढ झाली की पानाचा आकार बारीक बारीक होत जातो आणि त्याला काटे येतात. त्याच्यामुळे हे कमी पाण्यावरचं पीक आहे. हो. सुरुवातीला काटे नसतात ज्यावेळेस आपण भाजी करतो, त्यामुळं 4 ते 5 किलो जास्तीत जास्त एकरी बियाणं वापरावं. मी जाती तर आपल्याला सांगितलेलं आहे. पेरताना याला जर थोडं खत दिलं, आता जे लोक सेंद्रिय करत नाही त्यांनी जर खत दिलं तर नक्कीच त्याचा फायदाही होऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये मूळ मुद्दा एक विरळणीचा असतो. आता आपल्याकडे पातळ झाले, आपण पारंपरिक बियाणं वापरलं सोडून द्या, पण एक 20 दिवसांनी विरळणी करून हे 1.5 बाय 20 सेंटीमीटरवर ह्याचं अंतर असावं अपेक्षित आहे. म्हणजे 2 लाईनमध्ये 1.5 फूट आपलं बरोबर आलेलं आहे आणि 2 रोपातलं अंतर 20 सेंटीमीटर. आणि ते जरा जर दाट जास्त आहे. झालं असेल तर ते एक 20 उपटून घेणे आणि ती भाजी म्हणून वापरणं असं जर केलं, किंवा मग जर ते करून आपल्याला तणनाशकच वापरायचं नाही, पेंडेमिरतील सारखं जे स्टाम्प म्हणून येतंय, किंवा पुढचं जर आपल्याला खुरपून घेऊ शकता, किंवा पाळ्या जर दिल्या, म्हणजे आपण कोळपणी म्हणतो आपण, 25 दिवसांनी एखादी पुन्हा एक 10-15 दिवसांनी जर पाळी दिली तर जमिनी हालती. कारण हे कोरडं पीक आहे. जमिनीचा वरचा थर डिस्टर्ब केल्यावर खालून जे पाणी कॅपिलरीने येतं ते उडत नाही, कारण हे कोरडवामध्ये जास्त लोक लावतात. आता त्याच्या पुढं जर विचार केला, खताचं तर बोललो मी तुम्हाला, 20 किलो नत्र 10 किलो स्फुरद हा कोरडवासाठी द्यावा आणि 30 किलो नत्र 15 किलो पालाश असं त्याचं एक रिकमेंडेशन आहे. तर ह्या हिशोबाने तुम्हाला DAP म्हणा किंवा 10-26-26मधून कुठलं त्यात पोटॅशी दिलं तर काही अडचण येणार नाही. आता पुढं त्याच्यानंतर त्याला पाणी जर असेल तर एक 35 दिवसांनी पाणी, जर भारी रान असेल तर 2 पाण्यात करडीचं पीक येतं. बरेच लोक काय म्हणतात की करडीला पाण्याची गरज नाही किंवा पाणी देऊ नये, हरभऱ्याला सुद्धा म्हणतात. पण कृषी विद्यापीठ काय म्हणते, जमिनीला भेगा पुरण्यापूर्वी माफक पाणी द्या. 7 ते 8 सेंटीमीटरचा वरचा थर फक्त भिजला पाहिजे पाण्याने. आणि हरभऱ्याला सुद्धा फुलाच्या अगोदर द्या. म्हणजे 35 दिवसांनी एक पाणी दिलं, त्याच्यानंतर 70 दिवसांनी, 65-70 दिवसांनी, आणि शेवटचं 85-90 दिवसांनी. जर हलकं रान असेल तर 3 पाणी, आणि मध्यम किंवा भारी जमीन असेल तर 2 पाण्यामध्ये सुद्धा हे पीक येतं. आता ह्याच्यावर कीड रोगासाठी मी थोडं बोलतो. ह्याच्यात मावा येतो, उंटाळी येते, नंतर तुडतुडा येतो आणि पानावरचा करपा एक येतो. असे किरकोळ कीड रोग असतात. त्यासाठी साधी बाजारातली कीटकनाशक, बुरशीनाशक, पहिला तुम्ही 100% जरी आपण हा घेतला, लिंबोळी आर्कचा जरी घेतला, किंवा आपण बाकी घेता, आता हे उंटाळीच आहे बघा, उंटाळी मी म्हणलं तसं. तर असे साध्या कीटकनाशकाने सुद्धा हे लाव करता येतं. आपण तर आता ह्यासाठी काय करता मग, पीक संरक्षण किंवा कीड रोगासाठी? तुम्ही बोललात तसं गोमूत्र, नीमतेल, दशपर्णी, आणि या माव्यावरती आता थोडी आम्ही राख पण शिंपडत आहे. ती जुनं रिकमेंडेशन आहे, मला बोलले पण दादा. तर जवळपास मग हे जवळपास 135-140 दिवसाचं पीक आहे, बरोबर. आता ही तुम्ही मेथी जशी लागल तशी उपटून घेऊन बाजारात दिलेले, म्हणजे आपला उत्पादन खर्च याच्यातून निघून जाईल, बरोबर, निघून जाईल. आणि काढणार कसं हे पुन्हा यंत्राने निघतोय. म्हणूनच करडीचं क्षेत्र आता पुन्हा वाढायचं कारण काय की फक्त जो कंबाईन हार्वेस्टर म्हणतो आपण, जे एकत्रित काढणी आणि यंत्र उपलब्ध झाल्यामुळं करडीचं क्षेत्र वाढते. तर त्याच्यामुळं फक्त काढणीताना एक माझी आपल्याला विनंती राहील की थोडी सकाळी किंवा सायंकाळी, सकाळीच काय होतं, हे जे बोंड फुटतात आणि बऱ्यापैकी बिघडतात. हार्वेस्टर सकाळी थोडी आंब असताना, ओलसर असताना जर काढलं तर तो एक न वाटा लक्षात ठेवा. हां, तर एकंदर परिस्थिती पाहता तुम्हाला किती होईल असं वाटतंय? आता सर आमचं पहिलंच पीक आहे, म्हणजे मला तर नाही अंदाज, आपण काय सांगू शकतील. त्याला 15 क्विंटल एकरी. आम्ही म्हणतो 10 ते 12 क्विंटल चांगली जमीन असेल
व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य, कीटनाशक किंवा म्हणजे एकात्मिक कीड रोग नियंत्रण आणि पाणी 2 किंवा 3 जमिनीच्या प्रकारानुसार जर केलं आणि वेळेत जर पेरणी केली, पुन्हा बीज प्रक्रिया केली, सुधारित वाण वापरला तर 10-12 क्विंटल सहज होतं. आता तुम्ही तर म्हणताय त्याच्यापेक्षा जास्त होते कारण तुमचे रानं चांगले जीवाचे आहेत, तुम्ही बाकी सेंद्रिय आच्छादन ह्या सगळ्या गोष्टी करताय. तर ते मग ह्या वर्षी पहिलाच प्रयोग आहे. पहिलाच आहे. पुढच्या वर्षी पूर्वी पुढे काय ज्वारीमध्ये लावलं जायचं, आता आमच्याकडची ज्वारीच बंद झाली. बरं झालं कारण त्याला म्हणजे काढायला आम्ही मजूरच सेंद्रिय मिळत ज्वारी सुद्धा सर करू शकत नाही, नाही कारण 95 दशकोशीतले पाखरं इथे पडतात, कारण ज्वारी बंदच झाली. आता त्याच्यामध्ये आणखीन एक ज्वारीसाठी आहे, ज्वारीसाठी सुद्धा हार्वेस्टर येतोय अजून, तो ट्रायल आणि काही ठिकाणी आलेले आहेत. हां तर तुम्हाला तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यासाठी जे माझं पारंपरिक मला खायचं ज्वारी आज मला बाहेरून विकत आणावं लागतील ती दुर्दैव त्याच्यापेक्षा काय असू शकतं. हो तर ज्ञाना शेतीचा कायमच उद्देश असतो की आपल्याकडची जी पारंपरिक पिकं आहेत ती जतन करायला पाहिजे, ती कमी खर्चाचे, आमच्या वातावरणात आमच्या पर्यावरणामध्ये त्यांनी वर्षानुवर्षे पिढ्या हजारो वर्षापासून ती रुळलेली आहेत आणि तीच आमच्या खाण्यामध्ये सुद्धा आली पाहिजेत. आणि ताईचा तर आग्रह असतो की तो सेंद्रियच यावं, जरी सर्टिफाईड नसलं तरी आणि भरड धान्य ही सगळी आपल्या खाण्यात आली पाहिजेत जास्तीत जास्त प्रमाणात. एकंदरच शेतीबद्दल काय सल्ला द्याल प्रेक्षकाला? आपण बाकीच्या गव्हाच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी बोललोयच. पूर्वीच्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी म्हण होती. तो दर्जा शेतीला तिने कधी गमावलेला नाही आहे बघा. म्हणजे पृथ्वीवरती मनुष्य प्राणी अवतरण्यापूर्वीपासून वनस्पती जोमाने बहरलेले आहेत आणि सगळ्या वनस्पतींकडे हे काम दिलेलं आहे की अख्ख्या जगाला अन्न पुरवायचं. त्यामुळे ह्या व्यवसायाला मरण नाही आहे. जाणत्या लोकांनी जाणतेपणाने या व्यवसायामध्ये उतरावं आणि तिला एक उत्तम दर्जा पुन्हा प्राप्त करून द्यावा अशी माझी इच्छा आणि सर्वांना विशेषतः तरुणांना कळकळीची विनंती आहे. ताई पुन्हा एकदा आपण एवढं व्यस्त असताना, एवढ्या बाकीची सगळी कामं असताना आपल्याला दुसरीकडे जायचंही होतं, ज्ञाना शेतीला आपण वेळ दिला. आपण भेटत राहू. मला तर थोडं छंद आहे शेतीबद्दल आणि आपल्याकडून वारंवार काही नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू. आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद दादा. तुमच्या मार्गदर्शनाबद्दल सुद्धा धन्यवाद.